in this lecture we are going to discuss about noun gender. Okay, so we have already learned about part of speech. Okay, and there are 8 types of part of speech, in which the first type is noun. In last lecture we are already discussed about types of noun. Okay, so in this lecture we are also discuss about noun, but in this lecture we have focus on the gender. So what is the gender? So generally there are 2 types of genders. We have to classify the animals, म्हणजे जे काही सजीव आहेत, ओके, किंवा एनिमल्स म्हणू आपण, तर त्यांना आपण क्लासिफाय करण्यासाठी जनरली 2 क्रायटेरिया किंवा 2 त्याचे आपण क्लासिफिकेशन चे टाइप्स म्हणू. तर एक आहे मेल आणि दुसरा आहे फिमेल. ओके, सो जनरली जर पुरुषवाचक असेल, बरोबर, जसं की मॅन, बॉय, त्यांना आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये घेतो? मेल. आणि जर वुमेन, गर्ल असे स्त्रीवाचक असेल त्यांना कशामध्ये घेतो आपण? फिमेल. सो जनरली त्याचे 2 क्लासिफिकेशन आपण बघत असतो. परंतु आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की जेंडरचे एकूण 4 टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत? 4 टाइप्स आहेत. तर हे 4 टाइप्स समजून घेण्याच्या अगोदर फर्स्टली आपण डिस्कस करू की एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे इथं, की पहिला जो ब्लॉक आहे यामध्ये तुम्हाला मेल एनिमल्स आणि अनदर मध्ये फिमेल एनिमल्स एक इंट्रोडक्शन म्हणून, जसं की पहा, बॉय म्हणजे काय? मुलगा. तर त्याचं जे फिमेल एनिमल त्या संदर्भात जे असेल तर ते काय असेल? गर्ल. ओके. लॉयन माहिती तुम्हाला, सिंह, त्याचं फिमेल एनिमल त्याचं नाव काय असेल? लायनेस. हिरो असेल तर हिरोईन. कॉक असेल तर हेन. आणि आता मी जे प्रोनाउन्स केलं होतं की मॅन जर घेतला आपण, मॅनचं काही वुमन, आणि याच्यात एक प्लुरल सुद्धा आहे, लक्षात घ्या. कारण जर मी मेन लिहिलं तर वुमेन्स, येते लक्षात, हे सिंग्युलर आहे आणि हे काय आहे? प्लुरल. ओके, सो अशा पद्धतीनं हे इंट्रोडक्शन आपण समजून घेतलं की जेंडर मधला डिफरन्स ऑलरेडी आपण मराठीमध्ये लर्न केलाच आहे. तो फक्त आपल्याला इथे थोडंसं काय करायचं आहे, आणखी त्याचे ग्रामॅटिकली टाइप्स काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. आता जेंडरचे टाइप्स बघत असताना त्यामध्ये जो फर्स्ट टाइप आपण डिस्कस करणार आहे तो आहे मॅस्क्युलिन जेंडर. ओके, आता हे जे मॅस्क्युलिन जेंडर आहे तर हा कोणाशी रिलेटेड असेल? मेल. सो डेफिनेशन काय आहे? अ नाउन दॅट डिनोट्स मेल जेंडर. म्हणजे एखादं नाव, जो नाउन काय डिनोट करायला, काय दर्शवायला आपल्याला मेल जेंडर जर दर्शवत असेल तर त्याला आपण म्हणायचं मॅस्क्युलाइन जेंडर. एक्झाम्पल, हॉर्स, घोडा असेल, किंग, राजा, फॉक्स, कोयला, डॉग. ओके, सो ओव्हरऑल हे जे सर्व आपण नाउन घेतले हे सर्वच्या सर्व काय आहेत? नाउन आहेत. आणि हे नाउन कोणतं जेंडर रिप्रेझेंट करायले? मेल जेंडर रिप्रेझेंट करायले. दॅट्स व्हाय these are the masculine gender. आता masculine gender संदर्भात तुम्हाला एक ऍडिशनल पॉइंट मी दिलेला आहे की स्ट्रेंथ आणि व्हायलन्स हे सुद्धा आपण masculine जेंडरनं रिप्रेझेंट करत असतो. जसं की सन, सूर्य. ओके, सो सन स्प्रेड हिज रेज, म्हणजे सूर्याने त्याची किरण पसरवली. तर यामध्ये हिज हा शब्द वापरला म्हणजे याचा अर्थ सन जो आहे हा कोणता जेंडर शो करायला या ठिकाणी? मेल जेंडर शो करायला. त्यानंतर समर, उन्हाळा. ओके,
समर जे आहे तर इन दिस इयर समर शो हिज पॉवर, या उन्हाळ्यामध्ये समरनं काय केलं की त्याचं काय केलं या ठिकाणी पॉवर शो केलं त्याचा, याचा अर्थ ते काय जेंडर शो करायला या ठिकाणी मेल जेंडर. सेम पद्धतीनं विंटर, टाइम, डेथ, टाइम संदर्भात समजू शकतो. टाइम ऑलवेज गिव्स हिज व्हॅल्यूनेस, म्हणजे वेळ नेहमी त्याची किंमत आपल्याला दर्शवत असतो. यामध्ये आपण हिज वापरलं, याचा अर्थ टाइम हे कोणता जेंडर आहे मेल जेंडर. म्हणजे डिफरंट टाइपचे सेंटेन्स मध्ये जर आपण यांना यूज केलं तर आपल्या लक्षात येईल की सन, समर, विंटर, टाइम, डेथ यासारखे शब्द these are also male genders represent करतात. That's why it is masculine genders. फिमेल वरून तयार होणारे नाव जेंडरचं दुसरं टाईप, त्याला नाव काय दिलं आपण फेमिनाईन जेंडर. डेफिनेटली यामध्ये आपण कोणाचा विचार करणार, फिमेल जेंडरचा विचार करणार. A noun that denotes a female gender, म्हणजे नाउन जर फिमेल जेंडर रिप्रेझेंट करत असेल, शो करत असेल, डिनोट करत असेल तर डेफिनेटली इट इज अ फेमिनाईन जेंडर. एक्झाम्पल जर पाहिलं आपण हॉर्स जे स्त्रीलिंगी नाव असेल ना, फेमिनाईन जेंडर कोणता आहे मेयर. किंगचं काय आहे क्वीन, फॉक्सचं व्हेक्सेल आणि डॉगचं बीच. ओके, सो घेताना एक्झाम्पल मी असे घेतले की इथं जे मेल जेंडर्स आहेत अर्थातच मॅस्क्युलाइन जेंडर, त्यांचे हे सर्व काय आहे फेमिनाईन जेंडर्स आहेत. फेमिनाईन जेंडर्स जनरली काय शो करतात, ब्युटी, जेंटलनेस अँड ग्रेसफुलनेस, म्हणजे सौंदर्य असेल, त्यानंतर आजूबाजूचं त्यांचे जे गुणधर्म आहेत, वैशिष्ट्ये. ओके, सो ते या ठिकाणी शो करेल, त्यांचा सौम्यपणा शो करेल. ओके, सो ब्युटी, जेंटलनेस आणि ग्रेसफुलनेस हे शो करणारे सुद्धा काय असतात फेमिनाईन जेंडर्स असतात. मून म्हणजे काय चंद्र. मून इज स्प्रेडिंग हर लाईट. आता हर हा जो आपण या ठिकाणी काय वापरला, एक प्रोनाउन वापरला कोणाबद्दल मून संदर्भात, त्यावरून लक्षात येतं की मून हे कोणत्या याच्यामध्ये येईल फिमेल जेंडर. सो इट इज अ फेमिनाईन जेंडर. अर्थ जनरली आपण मराठीमध्ये पण काय म्हणतो की पृथ्वी आपली काय आहे माता आहे, म्हणजे फेमिनाईन आलं, बरोबर आहे का. सेम पद्धतीनं अर्थ इज आवर मदर. तर मदर हा शब्द रिलेट काय करला या ठिकाणी फेमिनाईन जेंडर. त्यानंतर नेचर म्हणजे निसर्ग, होप म्हणजे अपेक्षा, पीस शांतता, जस्टिस न्याय, हे सर्वच्या सर्व शब्द जे आहेत हे कशाचे एक्झाम्पल असतील फेमिनाईन जेंडर्सचे. त्यानंतर आपण बोलूया थर्ड टाईप बद्दल, तो आहे कॉमन जेंडर. आता कॉमन म्हणजे काय उभयलिंगी म्हणू आपण. ओके, सो किंवा दोन्ही याला. ओके, म्हणजे आता लक्षात घ्या काही जेंडर्स असे आहेत की जे मेल आणि फिमेल दोन्हीला सूट होतील, काही असे आहेत की मेलला पण नाही आणि फिमेलला पण नाही. तर त्यावरून हे दोन टाईप आहे पुढचे. तर पहा, अ नाउन दॅट डिनोट्स आयदर अ मेल ऑर अ फिमेल, म्हणजे जेंडरनं मेल तरी शो काय केलं पाहिजे किंवा फिमेल जेंडर तरी शो करत असेल, बरोबर आहे का. आयदर ऑर म्हणजे मेल किंवा फिमेल जेंडर जर डिनोट करत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं कॉमन जेंडर. आता जनरली आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या पॅरेंटला बोलवा. पॅरेंटला बोलवा म्हणल्यावर तुम्ही मदरला पण घेऊन येऊ शकता आणि तुमच्या फादरला पण घेऊन येऊ शकता, करेक्ट. सो पॅरेंट हे काय आहे कॉमन जेंडर. चाइल्ड कॉमन आहे. चाइल्ड म्हणजे हा बॉय पण असू शकतो आणि गर्ल पण असू शकते. त्यानंतर फ्रेंड, फ्रेंड सुद्धा
कॉमन आहे, बरोबर आहे का? मित्र असो किंवा मैत्रीण असो, दोन्हीसाठी आपण काय वापरणार? फ्रेंड वापरणार. तसंच शत्रू एनिमी पण पिपील हे चाइल्ड संदर्भात सर्वंट नौकर, बरोबर आहे का? तर त्या संदर्भात सुद्धा आहे थीफ. सो रिलेशन एखादं नाते असेल किंवा रिलेटिव्ह म्हणू आपण, कझिन. पहा कझिन कोणी असू शकतो, कझिन जर तुम्ही यावर सर्च करा, बरोबर आहे का? त्यामध्ये भावांचा पण उल्लेख आहे आणि बहिणींचा पण आहे ना, चुलत भाऊ, चुलत बहीण, मावस भाऊ, मावस बहीण, सर्वांचा समावेश कशामध्ये येईल? कझिन्स मध्ये. जेव्हा आपण एखादा पर्सन हा मेल पण असू शकतो, आयदर फिमेल पण असू शकतो, बरोबर आहे का? मॅन असेल, वुमेन असेल, बॉय असेल, गर्ल असेल, नो प्रॉब्लेम. ऑर्फन, अनाथ कोणी असू शकतं, बरोबर आहे का? आयदर मेल ऑर फिमेल. स्टुडंट, बरोबर आहे का? गर्ल स्टुडंट पण असू शकतं, बॉय स्टुडंट पण असू शकतं. बेबी सेम पद्धतीनं. त्यानंतर आहे मोनार्च, एखादा सम्राट. हा एखाद्या राजाचा जो राज्य आहे त्याचा जो सम्राट आहे हा मेल पण असू शकतो आणि फिमेल पण असू शकतो. नेबर, आपल्या शेजारी. असं नाही का शेजारी फक्त मेल आहे? नाही, फिमेल पण. आणि इन्फंट म्हणजे अर्भक. तर हे सर्वचे सर्व जे नाउन्स आहेत हे काय डिनोट करायले? आयदर मेल किंवा फिमेल शो करायले. दॅट इज व्हाय इट इज नोन ॲज द कॉमन जेंडर. क्लिअर? आणि फायनली पाहू आपण न्यूट्रल जेंडर. A noun that denotes a thing that is neither male nor female. म्हणजे मेल पण नाही आणि फिमेल पण नाही असं जर रिप्रेझेंट होत असेल, मेल जेंडर पण रिप्रेझेंट होत नाही, फिमेल जेंडर पण रिप्रेझेंट होत नाही, तर अशा वेळेस ते जेंडर कोणतं जेंडर असेल? न्यूट्रल जेंडर. न्यूट्रल जेंडरला आपण जनरली काय वापरतो? इट हे प्रोनाउन यूज करत असतो. बुक माहिती तुम्हाला, पेन, रूम, ट्री, ते झाड, ती झाड किंवा तो झाड म्हणतो का आपण? नाही, है ना? इट इज अ ट्री, बरोबर. सो टेबल, कॉम्प्युटर, कार, हाऊस, पेपर, फ्लावर, हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल असे आहेत की हे मेल पण रिप्रेझेंट करत नाही आणि फिमेल पण रिप्रेझेंट करत नाही. सो नायदर मेल नॉर फिमेल. जर एखादी थिंग त्याचं नाव जर डिनोट करत असेल तर तो जेंडर कोणता जेंडर आहे? न्यूट्रल जेंडर. सो ओव्हरऑल आपण जेंडर्स किती टाइप्स पाहिले? 4 टाइप्स पाहिले. पहिला जो टाइप पहिला होता तो होता मॅस्क्युलिन जेंडर. मॅस्क्युलिन जेंडर काय डिनोट करतो? मेल जेंडर. फेमिनाइन जेंडर काय डिनोट करतो? फिमेल जेंडर. थर्ड टाइप आपण पाहिला कॉमन जेंडर. यामध्ये नाउन काय डिनोट करणार? आयदर मेल किंवा फिमेल डिनोट करणार. न्यूट्रल जेंडर मध्ये जो नाउन आहे हा काय डिनोट करणार? एक अशी थिंग की जी मेल आणि फिमेल दोन्ही रिप्रेझेंट करत नसेल, है ना? तर अशा वेळेस जनरली त्याला आपण इट हे त्यांच्यासाठी काय वापरतो? प्रोनाउन यूज करू शकतो. तसा हा चौथा टाइप कोणता होता? न्यूट्रल जेंडर. ओके.